एक कोल्हा खूप भुकेने त्रस्त होऊन आणि अन्नाची वाट पाहत असताना त्याने पाहिले की एक उंदीर झपाट्याने झाडाच्या ढोलीत पळून गेला. ताबडतोब कोल्हा त्या ढोलीत उडी वळल्या. आत गेल्यावर त्याला तिथे बरेच उंदीर सापडले आणि त्याने सगळे उंदीर खाल्ले जोपर्यंत त्याचे पोट भरले नाही. त्याचं पोट पूर्णपणे भरले होते. झाड पडणार असल्याचं लक्षात येताच त्याला जाणवलं की त्याचं पोट अडकणार आहे, म्हणून तो पटकन आत गेला. आता त्याचे पोट पूर्णपणे भरल्यामुळे फक्त त्याचा मान बाहेर दिसत आहे. कोल्हा स्वतः बाहेर येऊ शकत नाही. आता तो अडचणीत अडकलाय. तो त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न नाही. एक म्हातारा कोल्हा तिथून जात होता. म्हातारा कोल्हा जात असताना अडकलेल्या कोल्ह्याने हाक मारली, आजोबा आजोबा मी अडकलोय. आजोबा कृपया काहीतरी करा आणि मला बाहेर करा. आजोबा कृपया. हे ऐकून म्हाताऱ्या कोल्ह्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, नातवा तू काहीही केलंस तरी तुला बाहेर पडण्याची काहीच शक्यता नाही. नातवा तू काहीही केलंस तरी तुला बाहेर पडता येऊ नये. मग मी काय करावं असं तो वाट. काही करू नकोस असं तो म्हणाला. फक्त संध्याकाळपर्यंत संयम ठेव. संध्याकाळपर्यंत तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं. मी काहीच केलं नाही तर मला उत्तर कसं मिळेल आजोबा. कोल्ह्याने विचार, माझा ऐकानी तसंच कर नातवा असं म्हाताऱ्या कोल्ह्याने उत्तर दिलं. तू संध्याकाळपर्यंत संयम ठेव. तुला तुझं उत्तर मिळेल. तुझी अडचण सुटेल. तुझ्या समस्येचंही काहीतरी समाधान नक्कीच होईल. अशाच शांतपणे आणि संयमानं राहा. संध्याकाळी काय होतं की बघ. ठीक आहे आजोबा तुम्ही म्हणता ना. मी संध्याकाळपर्यंत संयमाने थांबलो असं तो म्हणाला आणि मग डोकं बाहेर काढून असंच पाहत राहिला. संध्याकाळपर्यंत ते खूपच लहान होता. संध्याकाळपर्यंत मुंगीवर चोच मारलेली होती. आतलं अन्न अर्धवट पचलं होता. घुशीने लाकडत आत प्रवेश केला होता. हे हळूहळू वेळोवेळी घडत गेला. ते पकडून बाहेर काढले. आयुष्यात काही समस्या फक्त काहीतरी केल्याने सुटत नाहीत. त्या फक्त संयम आणि सहनशीलतेने सुटू शकतात. तुमच्या आयुष्यातील काही अडचणी फक्त संयम आणि चिकाटीनेच सुटतील. संयम आणि सहनशीलतेने तुम्ही तुमच्या कुटुंबाचं रक्षण करू शकता. तुम्ही तुमचं मन, तुमची सुरक्षितता आणि तुमचं सुख सुरक्षित ठेवू शकता. तुम्हाला आजची समस्या सोडवायची असेल तर घाईघाईने निर्णय घेणं उपयोगाचं नाहीये. फक्त संयम आणि सहनशीलताच उपाय काढू शकतात. तुमच्या समस्या सुटतील. तुमचं आयुष्य सुरक्षित राहील. तुमचं कुटुंब अधिक बळकट होईल. योग्य वेळी देव नक्कीच तुम्हाला सुवर्ण भविष्य देईल. हे विश्वास ठेवा. ही रील लाईक करा. हे इतरांनाही शेअर करा.